तर तुम्ही बघितलंच असं हे काय आहे माणसानं तुम्ही हे काय हे खोकं फाटलं सगळं काय सांगावं. लय अवघड झालं खोकं फाटलं यासाठी काय आहे कसं लावायचं आहे चला आपण दाखवून देऊ. त्याच्या अगोदर आपल्याला ही अशी मशीन घ्यायची स्क्रू कसाची. त्याच्यानंतर हा बॉक्स घ्यायचा आहे. हा बॉक्स आपल्याला असा घालायचा आहे. आता हे बघू शकता हे असं व्हील आहे. तर हे व्हील आपल्याला लावायचं कसं तर बघू शकता हे असे व्हील तुम्ही बघितलेच असतील. पण आता हे लावायचे कसे तर चला आपण बघूया लावायचं कसं. तर आपल्याला एक घ्यायचं आहे 18 एमचा तुकडा आणि 18 एमचा तुकडा घेतल्याच्यानंतर असा ठेवायचा आहे आणि ठेवल्याच्यानंतर आपल्याला इथं असं धरायचं आहे आणि असं इथं पेनाला माप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असं इकडनं माप करून घ्यायचं आहे. हे बघू शकता असं धरायचं आहे आणि असं ठेवायचं आहे. असं ठेवल्याच्यानंतर असं पेनानं माप करून घ्यायचं आहे. माप केल्याच्यानंतर आपल्याला हे असं इथं ठेवायचं आहे. तर याला आपल्याला ही गुंडी जी आहे इकडल्या साईडला करायची आणि असं हे माप ठेवून असं लावायचं आहे. हे बघू शकता हे असं माप लावलं. त्याच्यानंतर आपल्याला इस्क्रू घ्यायची. इस्क्रू आपण बघितलं एवढा मोठा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं लावायचं आहे ड्रिल मशीनला आणि ड्रिल मशीन घ्यायची आणि हे असं सेंटरला इस्क्रू लावायचं आहे. आपल्याला बघू शकता हे सेंटरला असं इस्क्रू लावायचं आहे. ते बघा लावला आपण इस्क्रू. तुम्ही माणसानं आता आपल्याला एकच इस्क्रू लावायचं का नाही आपल्याला 2 इस्क्रू लावायची त्याला. हे असे 2 स्क्रू घ्यायचे. त्याला फक्त सरळ ठेवायचे आणि इथं परत आपल्याला हे असं लावायचं आहे. असं लावायचं आहे स्क्रू. हे झालं आपलं रेडी चाक. हे अशा पद्धतीनं आपल्याला हे चाक लावायचं आहे बघा. असे फिरले नाही पाहिजे, हलले नाही पाहिजे. तर चला मी तोपर्यंत चाकची लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आपण असे लावून घेतले चारी असे कॉर्नरला लावून घ्यायचे आणि हे लावल्याच्या नंतर बघू शकता हे असं कसं दिसतंय. आता याला आपण सरळ करून दाखवतो तुम्हाला कसं वाटतं. तर हे बघा हे आपण लावले चारी आणि हे बघा कसं चालतंय एकदम इझी. तर हे व्हील आहेत तर हे इझी चालण्यासाठी राहते. हे बघू शकता आपण अशा ट्रॉलीला लावलेले असते. हे सोप्याचं जिथं असतो तिथं खाली लागले जाते हे बघू शकता. तर हे असे लावून लागते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडंफार आपल्या चॅनलवर शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्राचं काम चालू असेल तर त्यांना आयडिया येऊन जाईल.